तो हेलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल जिसका नाम आहे श्रेयस परब ब्लॉग. तर गाईज आजच्या ब्लॉगची सुरुवात होते रात्रीपासून. आता रात्रीचे 9:30-10 वाजले असतील. तर आता आज आम्ही करतोय पार्टी. आज पार्टीचा ब्लॉग असेल, दाखवतो तुम्हाला कसा काय विषय, कशी पार्टी करतो ते. आताच 9 वाजता सामान आणलंय, म्हणजे पार्टी किती उशीर होईल त्याचा विचार करा. दाखवतो तुम्हाला कशी काय पार्टी होते, कोण कोण आहेत, कसा काय विषय होतो, सगळं दाखवतो. चला तर मग. नाही बघा, इकडे सगळे काम चालू आहे. हे कांदे वगैरे कापतायत, इकडे आग पेटवली आहे. चंद्र बघा, चंद्र फक्त. आणि असं आमच्या इकडं पार्टीचं नियोजन आहे. सगळे आहेत. हा आहे प्रसाद, तो आहे ओमकार, हा आहे साईश, तो आहे ओमकार, परत हा वेदांत. आणि आमच्या तिकडे मास्टर शेफ तेजस साटम. आणि बघा इकडे मस्त की असा भात शिजतोय, आणि इकडे चिकन मॅरिनेट होतंय, हे बघा. तर गाईज हे बघा, इकडे आपल्या पार्टीची तयारी चालली आहे. कांदा वगैरे कापतायत. हे आपले इकडे मास्टर शेफ तेजस साटम, इकडे साईश, हा वेदांत, आणि हा ओमकार. आणि आता इकडे भात शिजतोय. आणि आज आमचं नियोजन आहे हे बिर्याणी करायचं, चिकन बिर्याणी. आणि इकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, हे बघा. कितला काय बरे. तर तुम्हाला बिर्याणी झाली की दाखवतो. हा इकडे भात शिजवलेला काढलेला आहे बघा मित्रांनो. इकडे इकडे आणि हा शिजवलेला काढलं जात आहे. आणि हा आमचा मित्र तेजस साटमला दाखव. ते खास चिपळूण मधून हॉटेल मॅनेजमेंट शिकून आलाय. हा नसता तरी पार्टी शक्यच नाही. नीलम कंट्रीचा सीईओ. हा नीलम कंट्री मध्ये सीईओ लागलाय तो आताच. आणि आमच्या इथला मास्टर शेफ, बरोबर ना. आणि आणि हा आमचा मित्र तेजस साटम. हा खूप चांगला बिर्याणी बनवतो. त्याची बिर्याणीच्या समोर ताज हॉटेलची बिर्याणी पण झक मारते. ताज हॉटेलची बिर्याणी म्हणजे झक, म्हणजे एकदम झक मारते, एवढी चांगली बिर्याणी बनवतो. आता तुम्हाला खाता हॉटेल तर आपलं बांधणार आहे असं बोलतोय खूप वर्ष. बघूया काय होत आहे. आता तुम्हाला खाताना समजेल इथे त्याला इज्जत भेटते की इज्जत जाते. चव बघल्यावर समजेल. त्याचे बाकीचे गुणांबद्दल मला माहित नाही, पण त्याची जेवणाची टेस्ट बेस्ट आहे. त्याची किती बनवते ती. काय पाणी करू काय करत ते मग पाणी काय करूया ह्या वाचून टाकल्यानंतर पाणी काय करत. इकडे टोमॅटो कापून ठेवलाय, इकडे कांदा, आणि तिकडे भात शिजवलाय काढून ठेवलाय. इकडे हे मॅरिनेट केलंय चिकन. कशाला ठेवलंय काय माहिती नाही, बघूया आता कसं काय करतात. रेसिपी पण तुम्हाला दाखवतो. आमच्या मास्टर शेफने केलेली बिर्याणीची रेसिपी दाखवतो तुम्हाला, स्टेप बाय स्टेप, एकदम खतरनाक. इकडे सगळ्यांची गडबड चालली आहे. बघा बघा, हे आपले मास्टर शेफ बघू शकता. इकडे तोंडाने काम करणारे लोक फक्त भेटतात. लोक तोंडाने काम करतायत, बाकी काय नाही करत. आमच्याकडे तोंडाने कामे करणे हे जास्त भेटतायत. काय ते काम दोघं जण करतायत फक्त, पण बोलणारे 5 जण आहेत. त्यातला मी पण एक आहे. तिकडे शेफला शिव्या घालण्यात येत आहेत. इली एवढ्या येऊन कसा काय. इकडे भात घालता बघा. मासे चढणीचे मासे. जवळ 4 सीझन मला एवढे जण बघतो का. मित्रांनो एवढ्या शाईचा घो. मित्रांनो बघा, इकडे पहिलं इकडे तेल घातलं जात आहे. त्याच्यानंतर आता काय घालतायत बघूया आपले मास्टर शेफ तेजस साटम. घाला लवकर काय ते. थांबा नाही मग सगळं ते बीप 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 करून. आता तेलानंतर काय घालणार. मित्रांनो इकडे काम करणारा 1 जण आहे आणि बोलणारे इतके 1 2 3 4 5 6 जण आहेत, म्हणजे मी धरून 6. इकडे पैशाचे वांदे झाले. मंडळ आमचं तुझ्यापेक्षा आम्ही आमचं जे मंडळ आहे लवकरच भिकारी होणार आहे. तर आमच्या मंडळाला मदत करण्यासाठी आम्ही QR कोड टाकू, खाली डिस्क्रिप्शन QR कोड टाकू. तर प्रत्येकाने आपल्या लायकीनुसार थोडेसे पैसे द्यावे.
मित्रांनो आम्ही मागे मॅची भरवलेले, मॅची मध्ये आमचे जमलेले कमीत कमी 10,000 जमलेले. हा 13,000. आता पार्टी करून करून त्यातले फक्त माझ्या मते 13 रुपये उरले असतील कदाचित. आता ही आमची कमीत कमी 4th-5वी पार्टी असेल त्याच पैशातून. आणि आम्ही म्हणजे त्या पैशातून खूप मजा केली आहे. आता परत ही 4थी का 5वी पार्टी असेल आणि आता त्याच पार्टीला आपण बिर्याणी करतोय. बघू तुम्हाला आता रेसिपी दाखवतो स्टेप बाय स्टेप, सगळ्या स्टेप दाखवतो. मित्रांनो हे पहिलं तेलानंतर आलाय आपला कांदा. ऐसा घो तो धूर मेला माझी मारता. त्यानंतर कांदा आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊ. इकडे फक्त कांदा फ्राय होतोय आणि सगळे बघतायत बघायचे, टक लावून बघतायत, टक लावून एकदम. आणि तो तिकडे तू मेरे से प्यार करतीये क्या नाही. चल 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 दाखव चल बाबल्याकडे चल आपल्याकडे चालू. आपल्याकडे चल बाबलो काय करता बघूया आपण. ये देखो गाइस, तू मेरे से प्यार करते की नाही. थंडामध्ये काय मिक्स करून देतो काय माहित नाही. डोळे लाल झाले बघा बघा. लवकर डोळे लाल झाले. हे चल पिलं ते. दे तिकडे आयुष्यात आपले पैसे कधी वाया घालवायचे नाही. मिक्स मित्राच्या पैशावरच मजा मारायची फक्त. इकडे आपला कांदा फ्राय होत आहे. कोण आहे. आणि इकडे आर्थिक परिस्थिती असून पण आमचे पत्र फुकट घालवण्यात जात आहे इकडे. माझे 35 पत्र येते काय झालं. मी लास्ट टाइम 35 पत्र विकत घेतले ना नेलेलं आहे का घराकडे. सोड. इकडे आमच्याकडे पत्रावळीवरून पण भांडणं होतात. ड्रोन कशा आणलेले आपण ह्या केलो ना. अरे पत्रावळी काही ते मिठावरून भांडणं होतं. पत्रावळीचं काय घेऊन बसलं. काढून ठेवलं मंडळाचं मग. इमोशन झाले. आता चुलीर जेवण करूचे दिवस दिले रे. नाही शेप नाही आता चुलीचे काय तर चुलीवर जेवण करूचे दिवस दिले. आता सिलेंडर नाही. हा शेफ जो एका टाइमला ताज मध्ये जेवण बनवायचे स्वप्न बघायचा आता आता चुलीवर जेवण बनवतोय आमच्यासाठी गावठणवाडी मध्ये. द ग्रेट गावठणवाडी मध्ये. नाही तो आता म्हणतो माझा भाऊ माझा जीव आहे. माझा गाव माझा जीव आहे. आमच्यासाठी भाव फक्त ताज हॉटेल सोडून चुलीवर जेवण करायला आलाय बघा. मित्रप्रेम. आता कांदा झालाय. कांद्यानंतर आता येते ती म्हणजे आलं लसूण पेस्ट. त्याला बुटतच नाही ती. ओ डायरेक्ट तोंडाने आता बघा पुन्हा गाडा बिडा पडतच नाही. पडली. थोडं ब्राऊन तर इथे भटाचा हात लागलेला आहे. एवढंच माझं काम होतं आजच्या दिवसात. हा भट तुम्हाला कोणत्या अँगलने वाटत एवढं फक्त कमेंट मध्ये सांगा. मस्तपैकी तुफान बिर्याणी करणार. बघू तुफान कशी विलन होणार? बिर्याणी. तुफान नाही कोणती मागे खायची फ्राय करू कोणती बिर्याणी ती. पाकिस्तानी ना हैदराबादी बिर्याणी. नको टूप जोयलो मेले खालना. काय घालतो टूप जोयलो मेले खालना. हे आलं असून पेस्ट हवं नाही तर मला कडू लागतं कदाचित. हा पण आता त्या सोबतीला लागलाय हेल्पर म्हणून. हा पहिला ताज हॉटेल ना. हा पहिला कोणतं ते गोव्याचं गुजरातला गोल्ड बीच रिसॉर्ट 5 स्टार प्रॉपर्टी. कोण हा नाही आता भावाचं सत्य समोर आलेलं आहे. गुजरातचं कोणतं हॉटेल. गोल्ड बीच रिसॉर्ट. हा गोल्ड ब्रिज रिसॉर्टला होता हा. ते सोडून आमच्यासाठी फक्त इथे चुलीवर बिर्याणी बनवण्यासाठी आलाय बघा. आणि आयुष्यात तो खूप खाली पडलाय आता. आमच्यामुळे खाली पडलाय. संगत चुकलेली आहे. हे बघा अशी ही संगत त्या मित्राची. त्याच्यामुळे तो डायरेक्ट गुजरात मधून डायरेक्ट जानवली गाठली. ते पण चुलीवर बिर्याणी करण्यासाठी. आणि मित्रांनो आता आपला एक मित्र कलिंगड आणायला गेला. आता येणार थोड्या वेळाने कलिंगड. आता तुम्हाला कलिंगड पण खाताना दाखवतो. जळवतो तुमच्या. आता इथे आपली लाकडं संपलेली. आता आपण जातोय लाकडं आणायला.
आता आम्ही चाललोय तोडायला लाकडं. मी फक्त तोंडाने लाकडं तोडणार आहे. हा आपला मित्र तोंडाने लाकडं तोडणार. आपला मिस्त्री आहे, त्यामुळे तो आता आपल्याला लाकडं कशी तोडायची नाही हाफ चड्डी घालून लाकडं कशी तोडायची ते दाखवणार आहोत आपल्याला. लाकडाने कबाड बनवतो. हो, लाकडाने. ऐकलंय. आता हा मित्र आपल्याला दाखवणार हाफ चड्डी घालून लाकडं कशी तोडायची. किटा उडवलं. हो रे, किटा उडवलेला दिसला याच्यात. हा, हे बघा मित्रांनो, सेम अशी हाफ चड्डी घालायची आणि अशी लाकडं तोडायची. तुम्ही ते हे घेऊ शकता, ऍडवाइस घेऊ शकता पूर्णपणे याच्याकडून. हाफ चड्डीत अशी लाकडं तोडायची. हो, दुपारी 2 वाजता क्लासेस पण घेतो. 2 ते हो. 4. 2 ते 4 त्याचे क्लासेस असतात त्यांचे. 200 रुपयामध्ये. फक्त 200 रुपये, 2 ते 4 क्लासेस. लाकडं कशी तोडायची हाफ चड्डीमध्ये. त्याला स्वतःला तोडायला येत नाही. तिकडचं तोडून झालं आणि आता मित्र दाखवतोय दुसरं. आता पूर्णपणे ओरा फार्मिंग मध्ये तो हे लाकूड तोडून दाखवणार बघा. तुम्हाला कधी कळणार पण नाही तो कधी तोडणार आहे ते. हो, कधी लाकूड तोडणार ते तुम्हाला झपकन असं तोडणार कळणार पण नाही बघा. तुम्ही मगाशी पण बघितलं असेल, तो लाकड तोडताना फ्रिक्शन झालेलं, असं आगीचं एक किटा झपकन उघडवलं. म्हणजे तुम्ही त्याच्यावरून विचार करू शकता की मित्राच्या आवाराचे लोरे लागले. मित्राच्या आवाराचा लोहरा झालाय बघा मित्रांनो. ते मगाशी किटा उडवलं, त्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की मित्र कशा प्रकारे लाकडं म्हणजे कोणत्या ऑर्मामध्ये लाकडं तोडतो. मित्रांनी इथे सक्सेसफुली 2 लाकडं तोडलेले आहेत. आता 3रं लाकड तोडण्यासाठी आणि कोयत्याची पूर्ण वाट लावलेली आहे वाटतं. नाही वाट नाही लागली. आता 3रं लाकूड तोडण्यासाठी मित्र सज्ज. बघूया कशा प्रकारे लाकूड तोडतोय. हाफ चड्डीमध्ये लाकूड तोडी. हा, इकडे मित्रांनो आयती लाकडं तोडले भेटले बघा. चोर लाकूड चोर. इकडे आपल्याला आयती लाकडं तोडलेली भेटली. आता ही डायरेक्ट लावणार चुलीला, म्हणजे चुलीत लावणार, सॉरी. आणि इकडे आम्ही पूर्णपणे फक्त बिर्याणी खाण्यासाठी एवढे बॅटरी घेऊन लाकडं तोडण्यासाठी आलोय. म्हणजे विचार करा आम्ही किती बिर्याणी प्रेमी आहोत ते. आज मस्त खतरनाक मध्ये एकदम दाबून इतक्या दिवसांनी बिर्याणी केली आहे. म्हणजे एकदम दाबून खाणार. प्रत्येक तुम्हाला आता खाताना दाखवतो कसे रेमटावून खातात ते. पूर्ण जोर लावून रेमटावून खाणार. आणि आमच्यात असे काही नग आहेत जे 19 पाव एकसाथ खातायत. हो, 19 करून देतो. एका पावाची पूर्ण लादी एका टायमाला खातात. ओळख नाही करून देत. आता ओळख नाही करू शकत. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये हो का? सेक्शन मध्ये सांगा फक्त कोण असेल तो माणूस 21 पाव खाणारा. त्याचं नाव कदाचित काय माहिती. तुम्हाला इथे दाखवलाय मी तो. फक्त कमेंट मध्ये सांगा कोण असेल. ओळख नाही करून दे. असं कॅमेरा समोर एवढी इज्जत नाही घालू शकत. 21 पाव. 21 पाव नाही ओळख नको करून देऊ. 21 पाव कोण आहे सांग. तुम्ही मित्रांनो फक्त 21 पाव खाणारा. तुम्हाला आता मी दाखवलं असेल, म्हणजे व्हिडिओ दिसला असेल तुम्हाला. कमेंट मध्ये नक्की सांगा कोण तो. मित्रांनो आता इकडे कांद्यानंतर आपली काय टॅमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो नाही, आमच्या मालवणी भाषेत टॅमॅटो. टमाटर. अरे मीठ टाका. सॉरी मी मुंबईतून आलोय ना, मला तुमचं काय माहिती नाही एवढं. हा मित्र मुंबईतून आलाय त्यामुळे मला त्याला माहित नाही. आयुष्य गेलं त्याच्या गावात. 2 महिने मुंबई गेलो तर मुंबई कधी झालोय हो. हा बघा आपला गुजरातच्या रिसॉर्ट मध्ये असणारा मित्र पण मालवणी बोलतो. म्हणजे बघा आणि मुंबईकर बघा. आणि हे मुंबईला असून फक्त मराठी बोलतात. तर आमचा मित्र तेजस साटम खूप डाऊन टू अर्थ बंद आहे. डाऊनफॉल चालू आलाय तर सध्या. डाऊनफॉल चालू आहे सध्या. त्याचा डाऊनफॉल आणि एकत्र सुरू आहे. तिथे मस्त आता ग्रेव्हीचं काम चालू आहे. आणि आपलं तिकडून कलिंगड येते. बघूया आता. मला माहित नाही तर कलिंगडच्या बागेत गेला आहे की कसं काय ते समजत नाही. गाडी घेऊन कोणाला पाठवलं त्याच्यावर? एकटोच गेलो हा. तो आपण 10च्या स्पीडला गाडी झाला होता. खतरनाक माणूस. आणि आता इकडे आपला घरचा मसाला टाकला जाईल. साईजचं तोंड दाखव. याच्या घरचा मसाला आहे म्हणजे आमच्याच घरातला. याची खूप मोठी देणगी आहे मंडळासाठी. 50 रुपये आणि मसाला. 50 रुपये आणि मसाला याची इकडून देणगी आहे. मंडळाला देणगी, मोठी देणगी. आणि याच्याकडून देणगी आहे ती म्हणजे हे सगळे दिसत टोप वगैरे भांडी सगळी दिसत ती याच्याकडून मोठी देणगी. घासणार पण तोच आहे. आणि याच्याकडून गाडीची देणगी आहे.
पेट्रोलची नाही, फक्त गाडीची देणगी. गाडीच्या. आणि हे बघा, हे शेडनेट आहे ना, हे माझं आहे. आणि हा बल्ब पण त्याचाच आहे, बल्ब पण त्याचाच आहे. बल्ब माझा आहे. म्हणजे केवढी मोठी देणगी असेल विचार करा. कलिंगड संपला. म्हणजे केवढी मोठी देणगी असेल विचार करा. हा कलिंगड आणायला गेला आणि कलिंगड आता सांगतो येऊन संपली म्हणून. आता काय बोलणार. ह्याला बाबी कलिंगडकडे न्यायला पाहिजे. मित्रांनो, नाही हाणले असेल कधी तर झाला पकवत असेल एक नंबर विका. बाबी कलिंगड पेक्षा नाटकी आमचा वेदांत आहे. नको रे, मेरा मागे येऊन मारतील ते मंडळवाले तिकडचे बाबी कलिंगड. हा बघा रे. काय करायचं? मित्रांनो, इकडे मीठ मसाला टाकून झालेला आहे, पण आम्हाला दाखवलं पण नाही मास्टर शेफ आमचे तेजस साटम यांनी. नाही हाणलंय मित्रांनो, कलिंगड हाणलंय, तसं दिसतंय मोठं चांगलं आहे. हे कलिंगड. हे कलिंगड आता आपण हे कलिंगड मस्तपैकी कापू आणि खाऊ. हे चल काप ना. कलिंगड कोणाला उपयोगी पडणार आहे बघ. पुढे आता इकडे ही पण रेसिपी तुम्हाला दाखवतो. आता टाकलेलं आहे पाणी, मस्तपैकी याची ग्रेव्ही बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपले शेफ लेअर लावतील खतरनाक मध्ये. पाणी बॉटल दे. फोडूचा काय रे कलिंगड. आता इकडे कापू. थांबा, हे कलिंगड कापतोय, जरा थोडा वेळ थांबा. आणि आमचा मित्र ऑफलाईन मध्ये फ्रूट निंजा खेळत असताना. ऑफलाईन मध्ये काय काय कोणतो गेम. फ्रूट निंजा. कापूचो फळा कापूचो. हा आमच्याकडे सुडी बिडीचा वापर नाही, डायरेक्ट कोयता. चल नात करती काय. कलिंगड खास बाबी कलिंगड यांच्या घरात कलिंगड आहे हे. नको ओंकार मस्कर नको. ओंकार मला चढती हो. त्याच्याकडे नाटकाला येऊन माझ्यावर येतील. काय टाकू, टेन्शन घेऊ नको. माझा आवाजच कोण ओळखत नाही. 6 भाग कर रे फक्त. होतले सा. मित्रांनो, हे बघा असं इकडे कलिंगड आहे. चिकन टाकतो. थांब रे, कलिंगड मरवता. मित्रांनो, आता आपली अर्धी रेसिपी आता पूर्ण परत चालू केलेली आहे. इकडे हे मॅरिनेट केलेलं, डोळ्यात गेला. आता इकडे हे मॅरिनेट केलेलं चिकन जात आहे. हे बघा मस्तपैकी असं चिकन टाकलं आहे. त्यानंतर आपण लेअर लावू. पाणी टाकलं. आता थोडीस वरनं पाणी टाकू. त्यानंतर लेअर लावताना तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. हे बघा मित्रांनो, आता इकडे मस्तपैकी कलिंगड खातो. खा जरा. चांगला आहे. इकडे बघा, इकडे प्रोफेशनल. ते आमचे शेफ तर एकदम बिझी आहेत. ते काय कलिंगड वगैरे खाण्यात लक्ष देत नाही, एकदम बिझी. आणि हे त्यांचे हेल्पर, आता हेल्पर चेंज झालेले आहेत. मगाशी ते ओंकार राणे होते, आता प्रसाद मेस्त्री. आता हे बघा, इकडे आपण लेअर लावतायत आपले मास्टर शेफ. गुजरातहून आलेले. हा, गुजरात मधून आले, गुजरातच्या रिसॉर्ट मधून. हे बघा लेअर लावतायत. एकच लेअर लावणार आपण, जास्त इतकी मचमच करत नाही जाणार. पैसे कमी आहेत. कलर पिवळं माराता कसं समजलं तुका. आग पाठीवर पूर्ण होत. काय आग पाठीवर आता लेअर लावून मग दम देऊ भाताला. सॉरी, बिर्याणी. नशीब बाहेर होतो ना. पुढे पुसून घे तेवढं पण आपल्याला लागतं. तू वाडी तेवढी माझी वाडी बनतेली. बाहेर ठेवा. तू काही काही घालून नाही. अरे का शी मेले काय. कोलगेट टाक, कोलगेट. मित्रांनो, आता वरून आपण डायरेक्ट कोथिंबीर आणि पुदिना टाकू. हा बघा, बरीच तो नाही आमच्याकडे. बरीचसा नाही, मंडळ गरीब आहे, मगाशी सांगितलं तुम्हाला. मित्रांनो, आता लेअर वगैरे लावून झाल्याने आता आपण देणार दम. खतरनाक मध्ये आता आपण दम देणार बिर्याणीला. दाखवतो तुम्हाला दम पण कसं देतो ते. किती वाजता प्रसाद बिस्कर.
काय ना मम्मी वगैरे ना माका नाही. हे निकारे वगैरे बाहेर काढून मग हे दम देणार. वाहतूक करू. हे दम कशात देतला? दम कशात देतला? निकाऱ्यावर डायरेक्ट दम देणार. भावाची गुजरातची पद्धत आहे, आम्हाला पण माहित नाही. गुजरातची नाही, गावठणवाडीचीच पद्धत आहे. खास आमचे मित्र अमय सॅटम ह्याकडून शिकलेली पद्धत. ना बघा इसा डायरेक्ट इकडे दम देणार आहोत आपण. आपली गुजरातची पद्धत आम्हाला पण नाही माहित आहे. स्पेशल गुजराती पद्धतीने आपल्या बिर्याणीला दम देण्यात येत आहे. ही गुजरातची काय नाही, अमय सॅटमची पद्धत नाही आहे. नाही, ही पण पाणी टाकण्याची पद्धत पण गुजरातचीच आहे. गुजरातच्या मोरीमध्ये तो असंच पाणी टाकायचं. ऐसा गं. आता बिर्याणी रेडी झालेली आहे, दाखवतो तुम्हाला. काढ. आता कसं करत मग कसा हा उघड. हो 100 वर्ष आयुष्य. हा मित्रांनो, अशी एकदम खतरनाक मध्ये बिर्याणी चालू आहे. आता मस्त पैकी ते असं गोल खायला बसू पूर्ण. असं खातो. तुम्हाला चव पण सांगतो कशी आली, सगळ्यांचे रिव्ह्यू पण दाखवतो. नजर नको लावू. मित्रांनो, आता आपण खायला बसलेलो आहोत. हे बघा सपले इकडे सगळे इकडे बिर्याणी काढतोय. मोजून आणतात आणि संपलं. पाणी पिऊ मला रस्तो नाही. आता तुम्हाला चव पण सांगतो. कशाक दास पाणी पिऊ रे. ते वाढ. चांगले मित्रांनो, आता आपण इथे बिर्याणी खायला घेतलेली आहे. आता सगळ्यांना विचारू कशी आले. कशी आली? कशी आली? शब्द नाही माझ्याकडे, सांग तरी. शब्द नाही. उत्तम. कशी आली? एकदम चांगला. कशी आली ओमकार? एवढी चांगली झाली की मी तारीफ नाही करणार, फक्त खाणार. कशी आली रे? एकदम सुंदर. कशी झाली? मस्त मस्त. कशी झाली रे? मस्त. मित्रांनो, बिर्याणी तर एकदम गरम खतरनाक झाली आहे. फक्त गरम मारण्याची आहे. हे बघा, पाणी दे. असे आम्ही इकडे सगळे इथे बसलो आहोत पाणी दे. आणि बिर्याणीची आता मस्तपैकी मजा घेतो. चला तर मग मैफिल. हा, इकडे आमची अशी मैफिल बसली आहे. हे कुत्रे पण आमच्या बरोबर येणार आहेत काही वेळाने. चला तर मस्तपैकी बिर्याणी एन्जॉय करतो. मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 12 आणि आताच आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता तिकडे आपलं हे इकडे भांडू धुण्याचं काम चालू आहे. हे बघा, असं इकडे भांडू धुण्याचं काम चालू आहे. आणि आज याचा बर्थडे आहे, म्हणजे 23 तारीख. भावा, हॅपी बर्थडे. थँक्यू. पार्टी दिली आम्ही. पार्टी बिटी काय दिली नाही. आता उद्या परत पार्टी घ्यायची. आता फक्त आईस्क्रीम दिलेत. चला तर मित्रांनो, आता ब्लॉग करतोय इथेच एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला फोन करा.